मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्वतंत्र बैठक सुरू। माणिकराव कोकाटेंबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती। कोकाटेंची मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। आज अटक वॉरंट जारी होण्यासाठी अर्ज दाखल। अजित पवारांनी कोकाटेंबाबत आजच निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्र्यांचं भेटीत मत। फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीत नवाब मलिकांबाबत चर्चा। मुख्यमंत्र्यांचा मलिकांना विरोध तर अजित पवार आग्रही। सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय स्पष्ट करणार, दादांचं सूतोवाच। भाजपचा काँग्रेसला अतिशय मोठा धक्का। दिवंगत कट्टर काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू सोमवारच्या आत शक्ती प्रदर्शन करून करणार युतीची घोषणा। उमेदवारांची यादी आणि वचननामाही जाहीर करणार असल्याची माहिती। संजय राऊतांचं एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेचा जन्म नैसर्गिक नाही असाही निशाणा। मुंबईत भाजप आणि शिवसेनेमध्ये जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू। शिवसेनेला केवळ 52 जागांचा पहिला प्रस्ताव तर शिंदे 125 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती। आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबत युतीची शक्यता। हर्षवर्धन सपकाळांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती। आमच्या त्यांना शुभेच्छा, राऊतांची प्रतिक्रिया। संभाजीनगरात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर उधळल्या 500 आणि 100च्या नोटा। बिहार निवडणुकीत मिळालेल्या सेलिब्रेशन नंतर कार्यकर्त्यांचा उत्साह। नोटा उधळल्यानं चौफेर टीकेची झोड। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती अज्ञाताकडून गोळीबार। आरोपीचं नाव सांगूनही गुन्हा दाखल होत नसल्याचा माजी आमदार नरेंद्र पवार यांचा आरोप। पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। आधा बना दो, आधा दुकान में बना दो।